नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन स्ट्रॅटेजी बघणार आहे. ती म्हणजे 9 प्लस RSI स्ट्रॅटेजी. ही स्ट्रॅटेजी इंट्राडे मध्ये आपण वापरू शकतो. तर निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तिन्ही प्लॅटफॉर्म मध्ये आपण याचा वापर करू शकतो. तर स्ट्रॅटेजी या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. त्या अगोदर या व्हिडिओमध्ये आपण काय काय घेणार आहे ते बघूया. तर बघा 9 म्हणजे काय ते समजून घेऊया. त्यानंतर RSI म्हणजे काय, त्यानंतर बाय एंट्री कुठे घ्यायची, सेल एंट्री कुठे घ्यायची आणि स्टॉप लॉस कुठे लावायचा, त्यासोबतच आपण टाइम फ्रेम कोणता वापरायचा ते या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. त्या अगोदर जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल, व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या अगोदर करून घ्यावे. तर चला व्हिडिओला सुरू करूया. आता सर्वप्रथम आपल्याला 9 चार्ट वरती प्लॉट करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला इंडिकेटर वरती जाऊन तुम्हाला या ठिकाणी EMA सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर इथे मुव्हिंग एव्हरेज एक्सपोनेन्शियल आल्यानंतर त्यावर क्लिक करून ते चार्ट वरती प्लॉट होणार. आपण त्यानंतर हे त्याच्या सेटिंग मध्ये जायचं आणि त्या ठिकाणी त्याची थिकनेस वाढवून घ्यायची आणि तर बघा, जी लेंथ आपल्याला बघायला मिळत आहे ती आपल्याला 9 ठेवायची आहे. 9 ठेवायची आहे. ठीक आहे. तर बाय डिफॉल्ट तीच असतं. त्यावरती क्लिक करून त्यानंतर आपल्याला बघा, सर्वप्रथम आपण 9 समजून घेऊ. तर बघा 9 म्हणजे काय? तर बघा 9 म्हणजे मागील जे 9 कॅन्डल आहे त्याचा मुव्हिंग एव्हरेज एक्सपोनेन्शियल म्हणजेच ते आपल्याला एक शॉर्ट ट्रेंड दाखवण्याचं काम करतं. बघा या ठिकाणी 9 ची कन्सेप्ट पहिले समजून घ्या. तर बघा 9 म्हणजे आता ही जे 9 चार्ट वरती प्लॉट झालेला आहे. जर प्राइस या 9 च्या जर वरती असेल तर ते आपल्याला बुलिश ट्रेंड दाखवतात आणि जर प्राइस जर याच्या खाली असेल 9 च्या तर ते आपल्याला बीरिश ट्रेंड दाखवतात. हे दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजल्या. तर बघा या ठिकाणी प्राइस 9 च्या वरती आहे आणि आपल्याला या ठिकाणी एक बुलिश ट्रेंड दाखवला. ठीक आहे, किंवा बुलिश मोमेंटम आपण दाखवले असं म्हणू शकतो. त्यानंतर बघा की प्राइसने 9 च्या खाली आहे आणि या ठिकाणी एक बेरिश मोमेंटम या ठिकाणी दाखवलेला आहे. या दोन कन्सेप्ट तुमच्या समजलेला असेल. त्यानंतर समजून घेऊ आपण RSI म्हणजे काय. तर बघा तुम्हाला सर्वप्रथम इंडिकेटर वरती जायचं आहे. RSI नाव सर्च करायचं आहे. RSI सर्च केल्यानंतर ते तुम्हाला रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स यावरती क्लिक करून तुम्हाला चार्ट वरती प्लॉट होणार. तर बघा RSI ला रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स असं म्हटलं जातं. आता बघा हे जे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स आहे म्हणजे त्याला आपण RSI म्हणतो. त्यामध्ये 0 ते 100 च्या दरम्यान व्हॅल्यू असतं आणि त्यामध्ये मेजर जी व्हॅल्यू असतं ती असते 70 आणि एक असतं 30 आणि एक असतं 50. समजून घ्या RSI म्हणजे काय. तर बघा मिडल मधली जी आपल्याला लाईन बघायला मिळत आहे ती म्हणजे लाईन जर प्राइस या 50 च्या वरती असेल तर ते आपल्याला बुलिश दाखवतात आणि जर या 50 च्या खाली जर असेल तर ते आपल्याला बेरिश मोमेंटम दाखवतात. तर हे आपल्या लक्षात आलेलं असेल. त्यानंतर बघा दुसरी जी कन्सेप्ट आहे ती 70 ची लाईन आणि 30 ची लाईन. जर बघा अबावची लाईन आपल्याला बघायला मिळत आहे ती 70 ची लाईन आहे. जर प्राइस या ठिकाणी आली तर ती ओव्हर बॉट मानली जाते आणि जर ती खालची लाईन आपल्याला बघायला मिळत आहे ती 30 ची लाईन आहे. त्याला जर या ठिकाणी प्राइस जर आली तर ती मानलं जाते ओव्हरसोल्ड झाली आहे असं मानलं जातं. ह्या दोन कन्सेप्ट तुमच्या समजलेल्या असेल. परंतु या ठिकाणी लक्षात ठेवा प्राइस 15 च्या वर असेल म्हणजे मिडल लाईनच्या वर असेल तर ते बुलिश ट्रेंड दाखवतं आणि जर प्राइस या मिडल लाईनच्या खाली असेल म्हणजे 50 व्हॅल्यूच्या खाली असेल तर ते आपल्याला बेरिश ट्रेंड दाखवतात. ह्या दोन्ही कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला समजलेल्या असेल. आता आपल्याला बघायचे आहे बाय एंट्री कशी घ्यायची. तर समजून घेऊया की बाय एंट्री कशी घ्यायची. तर त्यासाठी आपल्याजवळ वेगवेगळे रूल्स आहे ते आपल्याला रूल्स फॉलो करावे लागेल. तर बघा या ठिकाणी तुम्ही आपल्या नोटबुक मध्ये हे रूल्स लिहू शकता. तर बघा प्राइस अबाव 9 कंडिशन नंबर 1. ठीक आहे. त्यानंतर कंडिशन नंबर 2 जी आहे आपली RSI व्हॅल्यू अबाव 55 ओव्हर 60 असली पाहिजे. कंडिशन नंबर 2 आपण या ठिकाणी लिहिलेले आहे. त्यानंतर बघा कंडिशन नंबर 3 जी आहे त्यानंतर स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल फोर त्या ठिकाणी ब्रेकआउट सुद्धा आपण घेऊ शकतो. ठीक आहे. तर ह्या 3 कंडिशन होत्या. त्या 3 कंडिशन आपल्याला बाय एंट्री घेण्यासाठी मदत करू शकतात. तर बघा या 3 कंडिशन आपण फॉलो केल्या पाहिजे आणि टाइम फ्रेम तुम्ही 5 मिनिटाचा ठेवू शकता. तर बघा याच ठिकाणी आपण एंट्री शोधूया. तर बघा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे एक 9 चार्ट वरती प्लॉट केला आहे. त्यानंतर जे प्लॉट झालेला आहे RSI या ठिकाणी प्लॉट झालेला आहे. तर बघा सर्वप्रथम प्राइस आपल्याला 9 च्या वरती दिसत आहे. तर बघा कंडिशन नंबर 1 जर प्राइस 9 च्या वर असेल तर ती आपल्याला बुलिश दाखवतात. तर कंडिशन नंबर 1 या ठिकाणी फॉलो होत आहे प्राइस 9 च्या वरती आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा RSI आपल्याला बघायचा आहे. RSI हा 55 55 किंवा 60 पाहिजे. तर बघा RSI 55 आणि 60 आपल्याला बघायला मिळत आहे. कंडिशन नंबर 2 जे आहे या ठिकाणी फॉलो केलेला आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर बघा की त्या ठिकाणी नंतर स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल किंवा ब्रेकआउट त्या ठिकाणी झालेला असावा. बघा
कंडिशन नंबर 1 आपण बघितली की प्राइस 9 च्या वरती पाहिजे. तर बघा त्यानंतर अगोदर एक स्ट्रॉंग कॅन्डल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेली होती. ठीक आहे. तर आपण याला एक स्विंग हाय म्हणू आणि बघा त्यानंतर प्राइस 9 च्या वरती गेली आणि या ठिकाणी ब्रेकआउट दिलेला आपल्याला बघायला मिळत आहे. ब्रेकआउट किंवा तुम्ही या ठिकाणी एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल सुद्धा घेऊ शकता. तर बघा 9 वर जर एक स्ट्रॉंग कॅन्डल बनली तर तिचा हाय ब्रेक झाला तर त्यानंतर तुम्ही एंट्री किंवा स्विंग जो आहे, स्विंग हाय जो आहे तो स्विंग हाय मार्क केलेला असेल त्यावर जर तरी ब्रेकआउट देत असेल किंवा एक रेजिस्टन्स असेल ते एरियाला जर ब्रेक देत असेल त्या ठिकाणी मग ब्रेक केल्यानंतर आपण त्यानंतर त्यावर एंट्री घेऊ शकतो. तर बघा एंट्री घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळालेला दिसून येतोय. तर ह्या ट्रेड घेत असताना आपल्याला ह्या सगळ्या कंडिशन फॉलो करावं लागेल. त्यानंतर बघा त्यानंतर बघा की की आपल्याला स्टॉप लॉस कुठे ठेवायचं होतं तर बघा आपण या ठिकाणी ब्रेकआउट या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे आणि या ठिकाणी आपण एंट्री घेतली तर आपण त्याच्या प्रिव्हियस जे कॅन्डल आहे त्याच्या खाली आपण आपला एसएल ठेवू शकतो. तर बघा या ट्रेडने आपल्याला कशा पद्धतीने बेनिफिट दिलेला आहे बघा. या ठिकाणी 76 78 च्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी पॉईंट कव्हर केलेला आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. तर ही झाली बाय साइड एंट्री आपण समजून घेतली हे तुम्हाला समजलेलं असेल. आता समजून घ्या सेल साइड एंट्री कशी घ्यायची. तर सेल साइड एंट्री घेण्यासाठी काही रूल्स आहे ते आपल्याला फॉलो करावं लागेल. तर बघा प्राइस जे आहे आपल्याला बिलो बिलो 9 च्या खाली असली पाहिजे. प्राइस बिलो 9 त्यानंतर कंडिशन नंबर 2 जे आहे की आरएसआय बिलो 45 और 40 कंडिशन नंबर 2 यस ही फॉलो झाला पाहिजे आणि त्यानंतर कंडिशन नंबर 3 जी आहे की स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल त्या ठिकाणी असली पाहिजे. स्ट्रॉंग त्या ठिकाणी बेरिश कॅन्डल किंवा त्या ठिकाणी एक ब्रेकआउट त्या सेल साइड एंट्री घेण्यासाठी ह्या आपल्याजवळ 3 कंडिशन आहे. त्या 3 कंडिशन फॉलो झाला पाहिजे. तर हे लक्षात घ्या की त्यानंतर आपण सेल साइड एंट्री घेऊ शकतो. तर शोधूया आपण सेल साइड एंट्री कुठे घेऊ शकतो. त्या ठिकाणी बघू शकता की प्राइस 9 च्या खाली आहे. प्राइस 9 च्या खाली आहे आणि या ठिकाणी स्ट्रॉंग एंट्री आपल्याला स्ट्रॉंग कॅन्डल मिळाली नाही किंवा स्विंग हाय ब्रेकआउट झाला नाही. तर बघा त्यानंतर या ठिकाणी स्विंग हाय बनवला आणि तो या ठिकाणी या ठिकाणी आली. या ठिकाणी एक स्विंग हाय बनवला. प्राइस पुन्हा इथे आली. बघा प्राइस 9 च्या खाली आहे. 9 च्या खाली आहे. त्यानंतर कंडिशन नंबर 2 जे आपले आहे की आरएसआय 45 किंवा 40 च्या खाली पाहिजे. तर या ठिकाणी आपण बघितलं की 45 आणि 40 च्या खाली आपल्याला बघायला मिळतं. कंडिशन नंबर 2 फॉलो केली. कंडिशन नंबर 3 होती की त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग कॅन्डल बनलेली पाहिजे, बेरिश कॅन्डल किंवा त्या ठिकाणी ब्रेकआउट दिलेला पाहिजे. तर बघा प्राइस 9 च्या खाली आली. या ठिकाणी एक स्विंग हाय होता, जो प्राइसने रिसेंटली बनवलेला होता. तो या कॅन्डलने ब्रेक केलेला आपल्याला दिसून येत आहे. त्यासोबतच त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग कॅन्डल सुद्धा बनलेली आहे. आपली ऑर मध्ये असलेल्या दोन्ही कंडिशन या ठिकाणी फॉलो केलेल्या आहे. त्या स्ट्रॉंग कॅन्डलच्या वरती तुम्ही जर एंट्री घेतली असती तर प्राइसने तुम्हाला या ठिकाणी बेरिश साइड एक चांगला मोमेंट आपल्याला बघायला मिळालेला असता. आणि एसएल जो होता आपण तुम्हाला सांगितली ज्या ठिकाणी आपण एंट्री घेतलाय त्याचे प्रिव्हियस जे कॅन्डल आहे तो त्या त्या कॅन्डलचा जो लो असेल त्या ठिकाणी आपण एसएल ठेवू शकतो आणि टार्गेट 1:2 आपण या ठिकाणी ठेवू शकतो. तर बघा या ठिकाणी आपण एंट्री घेतली आणि आपल्याला या ठिकाणी 22 च्या जवळपास आपल्याला या ठिकाणी पॉईंट कव्हर झाले असते किंवा या ठिकाणी बेरीज साईडला ट्रेड आपला कन्फर्म झालेला असता. हे या ठिकाणी आपण बेरीज सेलिंग साईडची आपण एंट्री या ठिकाणी समजून घेतली. आता जाणून घेऊया की नेमकी टाइम फ्रेम कोणता असला पाहिजे. तर बघा टाइम फ्रेम जो आहे आपण 5 मिनिटाचा टाइम फ्रेम या ठिकाणी ठेवू शकतो की 5 मिनिटाचा जो टाइम फ्रेम आहे तो व्हॅलिड टाइम फ्रेम आहे. त्या ठिकाणी तुम्ही 1 मिनिट टाइम फ्रेम 2 मिनिट टाइम फ्रेम यापेक्षा खालचे जे टाइम फ्रेम आहे ते तुम्ही अवॉइड करू शकता. कारण अशा प्रकारचे फॉल्स सिग्नल्स आपल्याला स्मॉल टाइम फ्रेम मध्ये जास्त बघायला मिळतात. म्हणून आपल्याला 5 मिनिटाचा टाइम फ्रेम किंवा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर टार्गेट काय असलं पाहिजे तर बघा टार्गेट जे आहे तुम्ही 1:2 ठेवू शकता किंवा टार्गेटला टार्गेटला तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस लावून तुम्ही एक्सटेंड करू शकता. टार्गेट जसं जसं वरती जाईल तसं तसं तुम्ही आपला स्टॉप लॉस जे आहे ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणून वापरू शकता. आणि त्या ठिकाणी तुम्ही फॉल्स एंट्री कशी ओळखायची तर बघा प्राइस या ठिकाणी प्राइस या ठिकाणी 45 आणि 40 च्या खाली आहे. या ठिकाणी प्राइस 9 च्या खाली आहे. कंडिशन नंबर 1 फॉलो केली. 2 जे आहे 45 च्या खाली आहे. परंतु बघा या ठिकाणी ब्रेकआउट आपल्याला दिलंय. ब्रेकआउट या कॅन्डलने केलंय. पण त्यानंतर लगेच आपल्याला कुठेही स्ट्रॉंग कॅन्डल बघायला मिळालेली नाही किंवा त्या ठिकाणी प्राइसने पुन्हा या ठिकाणी 9 ला टच केलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजे अशा वेळेस तुम्ही काय करू शकता एंट्री अवॉइड करू शकता. की ही झाली फॉल्स सिग्नल. ही झाली सेल साइडची फॉल्स सिग्नल. तर बघा त्यानंतर बाय साइडची फॉल्स सिग्नल प्राइस अबाव 55 वर 60 च्या वरती आहे. परंतु बघा या ठिकाणी रिसेंट जो
बनवलेला हाय होता तो त्या ठिकाणी ब्रेक झालेला आपल्याला बघायला मिळत नाही. अशा ठिकाणी तुम्ही एंट्री अव्हॉइड करू शकता. हे आपण फॉल्स एंट्री काय ते पण सुद्धा या ठिकाणी समजून घेतलं. तर बघा कुठलीही स्ट्रॅटेजी ही 100% नसते. तिचा विन रेशिओ हा 100च्या दरम्यान काढला जातो. तर तुम्हाला या ठिकाणी 100 टाईम तुम्हाला पहिले प्रॅक्टिस करायची आहे, पेपर ट्रेड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला यूज करायचे आहे. ठीक आहे. तर कुठलाही स्ट्रॅटेजी 100% नसल्याच्या कारणानं आपल्याला त्याला बॅक टेस्ट करावं लागेल. त्यानंतर ती विन रेशिओ किती दिसते ते समजून आपल्याला या ठिकाणी ट्रेड करावं लागेल. तर या ठिकाणी आपण सगळी जी माहिती होती या ठिकाणी समजून घेतली आणि ती हाच स्ट्रॅटेजी तुम्हाला इंट्राडे मध्ये तुम्ही वापरू शकता. निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स तिन्हीमध्ये वापरू शकता. समजल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट स्ट्रॅटेजी सोबत. धन्यवाद.